अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे तो इथं बाळ. पहिल्या नंबरचं कोड म्हणजे कुलूप. आता विचार करा, भगवान स्वतः सांग मे कांशेन स्थितो जगत. काय म्हटलं? मे एकांशेन जगत स्थिता. हे संबंध जग देवाच्या फक्त एका अंशावर बसलेले. म्हणजे तो केवढा असेल का? दहाव्या अध्यायाच्या शेवटच्या टप्प्यातली भाषा. अथवा बहुनेतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टव्याहमिदं कृत्स्न मेकांशेन स्थितो जगत्तरः. माझ्या एका अंशावर हे संबंध जग बसले असं स्वतः भगवान सांग. मग एवढा मोठा देव इथं बाळ कसा? ही पहिल्या नंबरचं पूर्ण करू. दुसऱ्या नंबरचं ग्रुप माहिती तुम्हाला? नाही. पांडवा माहिती तुम्हाला? दुसऱ्या नंबरचं ग्रुप माहिती का कोणाला? नाही माहिती. पृथ्वी त्याशी यशोदा भोजन घाल. महाराज म्हणतात दुसऱ्या नंबरचं कोड नाम कुलूप आहे. पृथ्वी तेने तृप्त की त्याशी यशोदा भोजन घाली. वास्तविक संबंध जगाला खाऊ घातल्याशिवाय न खाणारा दे. रामायणातला प्रसंग सांगितला जातो. एक वेळेला सीता साहेब गडबडीनं बोल, पोरका जेवून घ्या, आम्हाला जेवायचं. पण रामचंद्र म्हणले शेती आमच्या मागव्यापासून तुमचं तुम्ही जेवण करून घ्या. कारण मला संबंध जगाला खाऊ घातल्याशिवाय खाता येत नाही. महिला मंडळी एवढ्या बाबतीत हुशार. गडी माणूस ढिल्या अंगाने एखादा शब्द बोलला
की तेवढा शब्द धरून ठेवायचा आणि त्याचं कधीतरी निवांत उत्तर द्यायचं. संबंध जगाला खाऊ घातल्याशिवाय तुम्ही खात नाहीत म्हणजे माझा नियमच आहे. बरेच दिवसामध्ये निघून गेले. एक दिवस शिटे मुंगी घेतली, डबीत भरली, कष्टाला डबी खाऊन ठेवली. उरकले गाण उरकले बिन भूक बी लागली वाढ. याच्या यावत चौकशीच करू नको, माझा नियमच आहे. सर्वाला खाऊ घातल्याशिवाय मी फक्त चौकशी डबल ना. ताट वाढलं, चांगली 2-4 घासली होती. सर्व जगाला खाऊ घालूनच खातात ना. रामचंद्र म्हणले एवढा बारकावा का घे. अशी करून डबी काढली आणि अशी मुंगी दाखवायची होती ही उपाशी. पण अशी डबी उखलल्याबरोबर खाली साखर सांगली. शीता आईस्क्रीम थंडगार खाली शीता. पोषितो जगाची एकला बाळा दुधा कोण करते उत्पत्ती. वाचवी श्रीपती सवे दोन्ही. फुटकी तोरवर उष्ण काळ माशी. जीवन तयाशी कोण घाली. म्हणजेच कार्य नाठवीशी बाळू देवाशी. पोषितो जगाशी संबंध पृथ्वीला तृप्त करविणारा त्याला यशोदा हातानं गाज भरवती. हे दुसऱ्या नंबरचं कुलूप आहे. तू कवनी मायेचे पोटी होताशी तुझे स्थान केवढे. एवढा मोठा परमात्मा विश्वरूप दर्शनानंतरची अर्जुनाची भाषा. अर्जुन म्हणतोय देवा तू कोणत्या आईच्या पोटात असतील एवढा मोठा. तू आईचं पोट केवढं असत. मोठा कुठे एवढा मोठा देव. पण त्याला गोपिका विश्वव्यापक कमलापती. विश्वव्यापक कमलापती. विश्वव्यापक कमलापती. विश्वव्यापक कमलापती. हरी जसी कमलाकरी घेती. जसी कमलाकरी घेती. केवळे केवळे केवळे
व्यापक कमलापती त्याशी गोळणी कडिये घेती. सबंध विश्वाला व्यापून असलेलं तत्व त्याला गोपीला करीवट घेऊन खेळवतात. 3ऱ्या नंबरचं पुढे